सांगली जिल्ह्यातील कसबे-डिग्रज गावच्या हद्दीतील सांगली कसबे-डिग्रज रोडवर असणाऱ्या वर्षा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी पत्रा उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. आतील मिक्सर, गॅस टाकी, ताटे, वाट्या यासारख्या साहित्य चोरून नेले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासासाठी माननीय श्री संदीप पाटील, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारायकर, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम, भारतीय पोलीस सेवा यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल 626 अक्षय माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी गौतम राजू काळे हा चोरीतील गॅस टाकी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेज इनामधामणी येथे लपवून ठेवत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने संशयित आरोपी गौतम काळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी सांगितले की त्यांनी दीपक राजाराम माने, राहणार सांगलीवाडी आणि एका अल्पवयीन बालकासोबत संगनमत करून बुधगाव, तुंग, कळंबी येथील हॉटेल आणि घरे फोडून त्यातून भांडी, दारूचे बॉक्स, तांब्याचा बंब चोरले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये सांगली ग्रामीण व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या प्रकरणातील एकूण सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हे करत आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांच्या कार्यकुशलतेमुळे स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.